गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, बॉलिवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्री अनेक वेळा रसिक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असतात. 70-80च्या दशकात अशाच एका बातमीने संपूर्ण भारतात खळबळ उडवून दिली होती. एका अभिनेत्याने प्रेस कॉन्फरन्स बोलवून तो अभिनयातून संन्यास घेत असल्याचं सांगितलं. आता ह्या बातमीने फक्त रसिक प्रेक्षकच नाही तर सिने जगतातील कलाकार मंडळी सुद्धा आश्चर्यचकित झाली होती. या अभिनेत्याने आपलं सगळं घरदार कुटुंब सोडलं आणि त्याच्या गुरूंच्या आश्रमाची वाट धरली. आश्रमात गेल्यावर माळी कामापासून जेवण बनवण्याचं काम सुद्धा हा अभिनेता करू लागला. 4-5 वर्षांनी त्या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये परत येण्याचे ठरवलं. परत आल्यावर त्याच्याकडे काहीच नव्हतं. मुंबईतल्या एका छोट्या फ्लॅटमध्ये तो राहायला लागला. पण त्याने पुन्हा मेहनत केली आणि बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता बनला. तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही हवं ते करू शकता हे त्याने दाखवून दिलं आणि परत एकदा संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनला. कदाचित काही लोकांनी ओळखलं असेल की मी कोणाविषयी बोलतोय ते. बॉलिवूडमधला हँडसम हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद खन्ना यांच्याविषयी आज आपण बोलतोय. 6 ऑक्टोबर 1946 रोजी विनोद खन्ना यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधल्या पेशावर प्रांतात झाला. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब मुंबई, मग दिल्ली आणि 1960च्या दरम्यान परत मुंबईमध्ये स्थलांतरित झालं. नाशिक जवळील देवळाली बोर्डिंग स्कूलमध्ये असताना त्यांनी 16 साल आणि मुगले आझम हे 2 चित्रपट बघितले आणि ते सिनेमाच्या प्रेमात पडले. कॉलेज पूर्ण केल्यानंतर विनोद खन्ना यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांचा टेक्स्टाईल, डाय आणि केमिकलचा बिझनेस होता. त्यामुळे वडिलांची साहजिकच अपेक्षा होती की विनोद खन्ना यांनी घरचा बिझनेस पुढे करावा. पण त्यांनी मात्र अभिनय बनायचा पण केला. मुंबईमध्ये फिल्मफेअर मॅगझिनने आयोजित केलेल्या टॅलेंट कॉन्टेस्टमध्ये विनोद खन्ना यांनी भाग घेतला होता. त्यांची पर्सनॅलिटी बघून कॉन्टेस्टचे परीक्षक खूपच इम्प्रेस झाले. ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त हे सुद्धा या कॉन्टेस्टचे परीक्षक होते. त्यांना सुद्धा विनोद खन्ना आवडले होते आणि त्यांनी 1968 साली प्रदर्शित झालेल्या मन का मीत ह्या चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका दिली. ह्याच चित्रपटातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्यांना खलनायकाच्या आणि सहाय्यक अभिनेत्याच्याच जास्त भूमिका मिळाल्या. 1971 साली प्रदर्शित झालेल्या हम तुम और वो ह्या चित्रपटात विनोद खन्ना यांना पहिल्यांदा मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली आणि मग त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. मस्ताना, पूरब और पश्चिम, ऐलान, हंगामा, रखवाला, मेरा गाव मेरा देश, मेरे अपने, एक हसीना दो दीवाने, एक बेचारा, दो यार, गद्दार, अचानक, इम्तिहान, चौकीदार, अमर अकबर अँथनी, इनकार, मुकद्दर का सिकंदर, द बर्निंग ट्रेन असे अनेक चित्रपट त्यांनी केले. 1987 साली इन्साफ ह्या चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये त्यांनी पुनरागमन केलं. ह्यानंतर त्यांनी दयावान, चांदनी, जुर्म, लेकिन, क्षत्रिय, परंपरा, क्रांती, वॉन्टेड, दबंग अशा अनेक हिट चित्रपटात काम केलं. अभिनयाच्या कारकिर्दीत विनोद खन्ना यांनी जवळपास 140 चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांच्यावर चित्रित झालेली कोई होता, जब कोई बात बिगड़ जाए, रुक जाना नहीं, आज फिर तुम पे प्यार आया है, लगी आज सावन की, वादा कर ले साजना, हमको तुमसे हो गया है प्यार, हम तुम्हें चाहते हैं ऐसे, बंबई से आया मेरा दोस्त, चाहिए थोडा प्यार अशी अनेक गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. अभिनयाबरोबरच राजकारणात सुद्धा विनोद खन्ना जवळपास 20 वर्ष सक्रिय होते. 1995, 1999, 2004 आणि 2014 असे 4 वेळा पंजाबमधील गुरदासपूर मतदारसंघातून ते खासदार बनले. तसंच 2 वेळा त्यांना केंद्रीय मंत्रिपद सुद्धा मिळालं होतं. 1975 साली हात की सफाई ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार त्यांना मिळाला. 1999 साली भारतीय चित्रपटसृष्टीमधील यशस्वी कारकिर्दीबद्दल त्यांना फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 27 एप्रिल 2017 साली
प्रदीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला. 2018 साली सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयुष्यात कितीही संकट आली तरी त्यावर मात करून पुन्हा उभं राहणाऱ्या विनोद खन्ना यांचा जीवन प्रवास हा आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांचा कुठला चित्रपट किंवा त्यांची कुठली भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम तसंच फेसबुकला सुद्धा आम्हाला नक्की फॉलो करा. पुन्हा एकदा भेटूया अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.